सोलापूर शहरातून आता एक दुःखद बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते महेश कोटे यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर आलेली आहे. खरं म्हणलं तर ही बातमी सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. मात्र अनेकांना या बातमीवर विश्वास होत नव्हता. मात्र ही बातमी खरी आहे. आपले अण्णा, आपले महेश अण्णा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. महेश कोटे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की महेश अण्णा हे आपल्या काही मित्रांसमवेत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी काही दिवसांपूर्वी गेलेले होते आणि आज शाही स्नान करून बाहेर नदीच्या बाहेर येत असताना थंडीमुळं त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं एकंदरीत माहिती समोर येत आहे. महेश कोटे यांचं उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. अतिशय मोठी थंडी प्रयागराज येथे असल्याचं बोललं जात आहे आणि कुंभमेळा देखील जो दर 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो तो कुंभमेळा प्रयागराज येथे साजरा होत आहे आणि जवळपास दिवसाला 4 ते 5 करोड भाविक या कुंभमेळ्यासाठी हजेरी लावलेले आहे आणि अशामध्ये थंडीमध्ये अनेक भाविक जे शाही स्नान करत आहेत आणि अशातच महेश कोटे हे आपल्या मित्रांसोबत गेलेले असताना शाही स्नान करून बाहेर पडत असताना त्यांना अचानकपणे थंडीमुळे त्यांच्या रक्तवाहिन्या गोठून या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असं एकंदरीत म्हणलं जात आहे. सध्या आपण ही जी बातमी जेव्हा सकाळी सर्वांना कळाली तेव्हा अनेकांना धक्का बसलेला, अनेकांना विश्वास देखील होत नाही की महेश अण्णा यांचं निधन झालेलं आहे. दरम्यान आम्ही महेश अण्णांच्या या निवासस्थानी परिसरामध्ये आलेलो आहोत. मोरारजी पेठेतील राधाश्री तो जो त्यांचा बंगला आहे त्या बंगल्याबाहेरील दृश्य तुम्ही पाहू शकता की अनेकांना विश्वासच होत नाही की अण्णांचं निधन झालेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान अनेक जे त्यांचे चाहते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत या ठिकाणी मोरारजी पेठेतल्या राधाश्री बंगल्याबाहेर जमण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जण स्तब्ध आहेत, शांत आहेत, शोकाकुल आहेत. अनेकांना काय बोलावं हे देखील सुचत नाहीये. महेश अण्णांची अशी अकाली एक्झिट झालेली आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. महेश अण्णा कोटे हे प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेल्यानंतर शाही स्नान करून येत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. सध्या महेश अण्णा यांचा त्यांना ते एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. मात्र त्यांच्यासोबत जे असलेले काही मित्र आहेत ते मित्र देखील त्यांच्या सोबत आहेत. अधिकृतपणे कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही माहिती या ठिकाणी प्रसार माध्यमांना देण्यात आलेली नाहीये. कारण कुटुंबीय खूप दुःखात आहेत, त्यांना देखील विश्वास होत नाहीये, त्यांना देखील एक जबर धक्का बसलेला आहे की महेश अण्णांचं कसं काय अशी ही घटना घडू शकते. दरम्यान आमदार त्यांचे जे चुलते आहेत देवेंद्र कोटे हे देखील कुटुंबासोबत या ठिकाणी आहेत. ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधतायत. महेश अण्णा यांचं जे पार्थिव शरीर आहे ते प्रयागराज कुंभमेळा येथून सोलापूरला कसे आणायचे यासाठी आमदार देवेंद्र कोटे हे यांनी देखील प्रयत्न केलेला आहे. कारण मोठ्या प्रमाणात गर्दी कुंभमेळ्याला आहे. दररोज 4 ते 5 करोड भाविक या ठिकाणी शाही स्नानासाठी जमलेला आहे. अतिशय मोठा दर 12 वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा या ठिकाणी सुरू झालेला आहे. देवेंद्र कोटे आमदार ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क करत आहेत. महेश अण्णा यांचं जो पार्थिव शरीर आहे तो एअर अँब्युलन्सनं सोलापूरला आणण्याचा एकंदरीत प्रयत्न या ठिकाणाहून सुरू आहे. मात्र अद्याप अधिकृत म्हणजे सविस्तर माहिती मिळालेली नाहीये. मात्र तो या ठिकाणी दुःखात बुडालेला आहे, शोकाकुल झालेला आहे. महेश अण्णा यांचं एक मोठं जनसंपर्क सोलापुरात आहे. माजी महापौर म्हणून ते ओळखले जातात. सोलापूर महानगरपालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता. पराभव झाला असला तरी ते ताकदीनं पुन्हा एकदा लोकांना भेटणं असेल, त्यांचं दिनचर्या असेल ते करत होते. मात्र शाही स्नान करण्यासाठी ते कुंभमेळ्याला गेले होते. ते एक धार्मिक वृत्तीचे नेते म्हणून ओळखले जात होते. सर्व धर्मीय लोकांशी त्यांचे संबंध होते. शांत, संयमी आणि तितकेच अभ्यासू आणि हुशार म्हणून महेश अण्णा यांची ओळख होती. मात्र महेश अण्णा यांच्या अकाली निधनानं सर्वांना धक्का बसलेला आहे. मोरारजी पेठेतील हे दृश्य तुम्ही पाहू शकता की कोणालाही काही बोलावेस होत नाहीये. स्तब्ध झालेले आहेत सगळेजण महेश अण्णांच्या या निधनानं. आणि एकंदरीत ही जी बातमी आहे ती खरंच मनाला वेदनादायी आहे. महेश अण्णांचं असं अकाली एक्झिट मुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. झहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.